ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे जे उपोषण करतात त्यांच्या भेटीसाठी आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। अपडेट जाणून घ्या। रवी मुंडे आपल्यासोबत आहे। रवी, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे आता लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। काय दोघांमध्ये नेमकी बातचीत सुरू आहे, काय अपडेट आहे? खरं तर 8वा दिवस आहे आणि दोन्ही उपोषण करते म्हणजे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालवलेली आहे। खरं तर विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी दोन्ही आंदोलकांशी फोनवरून संवाद केलेला होता। काल येणं ते अपेक्षित होते, मात्र त्यांनी आज तो दौरा नियोजित केलेला होता आणि आता थोड्याच वेळापूर्वी विजय वडेट्टीवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर विजय वडेट्टीवारांनी यापूर्वी सरकारने दखल घ्यावी अशा प्रकारचं मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं। यावेळी ते आता आंदोलकांशी बोलत आहेत, त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस करत आहेत। यापूर्वी फोनद्वारे देखील त्यांनी संवाद साधून तब्येतीची विचारपूस केलेली होती। कुठेतरी आंदोलकांची प्रकृती पाहता त्यांना विनवणी देखील होऊ शकते पाण्यासाठी। आज सकाळी लक्ष्मण हाके यांनी प्रकाश आंबेडकरांच्या हाताने या ठिकाणी पाणी घेतलं। आपण जर बघितलं की जालना जिल्हा गेल्या 10 महिन्यापासून आरक्षणांच्या वेगवेगळ्या आरक्षणांच्या मागणीसाठी ढवळून निघालेले आहेत। मनोज जरांगे यांनी ज्या अंतरवली सराटीमध्ये आंदोलन केलं तिथून अर्धा किलोमीटर अंतरावरती वडीगोद्री येथे देखील मोठ्या प्रमाणावरती ओबीसी आंदोलक एकत्रित आलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येनं रोज गाड्या या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत। हजारो आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेले आहेत। अर्थात सरकारपर्यंत ते हा मेसेज केलेला आहे, मात्र सरकार कुठेतरी आमच्या भावनांची दखल घेत नाहीये अशा प्रकारचा आरोप या आंदोलकांकडून होऊ लागले। लक्ष्मण हाके यांनी देखील सरकारवरती टीका केलेली आहे। एकूणच ही सगळी परिस्थिती आता कुठेतरी राजकीय व्यासपीठावरती याचा प्रश्न सोडवला। रवी, या सगळ्यामध्ये तुझी माहिती सांगतो ती जरी असली तरी आता वडेट्टीवार हे कुठेतरी भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। ते विजय वडेट्टीवार हे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेले होते। त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना वडेट्टीवार हे आता भावुक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आलेले आहेत। लक्ष्मण हाके 8 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे देखील आहेत। या दोघांची देखील प्रकृती काहीशी खालावलेली होती, परंतु 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला त्यावेळेला त्यांनी पाणी घेतलेलं होतं। त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने देखील लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली होती, परंतु जोवर लेखी आश्वासन आपल्याला मिळत नाही तोवर आपण आंदोलनावर ठाम असल्याचं लक्ष्मण हाकेंनी सांगितलेलं आहे आणि आपलं उपोषण जे आहे त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे। तर दुसरीकडे आता ओबीसी नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या दरम्यान विजय वडेट्टीवार हे काहीसे भावुक झालेले पाहायला मिळत आहेत। या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी विजय वडेट्टीवार हे पोहोचलेले होते आणि हाकेंची स्थिती पाहून वडेट्टीवार हे भावुक झालेले आहेत। त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आले। ओबीसींच्या आरक्षणाचा लढा, त्यासोबतच मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर
मराठा समाजातले कार्यकर्ते असतील किंबहुना मनोज जरांगे असतील यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती आणि त्यानंतर आता आमच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोन ओबीसी नेते उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी क्षीण देखील झालेली आहे आणि त्यांच्या याच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे देखील पोहोचलेले होते। सरकारच्या शिष्टमंडळाने देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतलेली होती। त्यानंतर अनेक ओबीसी नेते देखील त्यांची भेट घेत आहेत, परंतु आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचं सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी नकार दिलेला आहे। त्यामुळे आता सरकारकडून काय नेमकं होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला होता। त्यावेळेला गरज पडल्यास मी देखील तुमच्यासोबत रस्त्यावर उतरेन असं छगन भुजबळांनी त्यांना आश्वासन दिलं होतं आणि आता विजय वडेट्टीवार हे देखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत। त्यांच्या प्रकृतीकडे पाहून त्यांच्या वृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर झाले। 4 दिवसांपासून त्यांच्या घरात चूलही पेटलेली नाही। त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। आई 8 दिवस झालं पोरग तुमचं उपोषण होय आई उपोषण करतोय, काय करायचं? आमचं नुसतं जीव नुसता बुडून गेलाय, काय करायचं? काय बोलणं झालंय तुमचं? होय काय म्हणतो? हाय बरं आहे का म्हणतो, बरं आहे म्हणतोय, तेवढं निजूनच आहे, काय बोला येत नाही। इकडे असंही उशी वडतोय, इकडं उशी वडतोय, एवढं दिसतंय की आम्हाला, काय करायचं? 8 दिवसापासून त्यांनी काय खाल्लं नाही, तुम्ही घरी चूल पेटला, आम्हाला गोड लागतंय का सांगा? गोड लागलं का आम्हाला? त्याच्या पोटात आणि शिब्बर नाही, पाणी नाही, तर आम्हाला गोड लागल का? त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाही आहेत। आईची माया आहे। मला सांगा काय काय मागाल तुम्ही त्या मुख्यमंत्र्याला? काय आहे का नाही? त्यांनी दखल घेऊन काय त्याची मागणी आहे ती त्यानं सरकारनं लवकर दखल घ्यावं आमच्या मुलाची, ही आहे बघा मागणी आमची। वडील मेंढपाळ आहेत, 8 दिवस झाले आहेत। हो हो 8 दिवस झाले। हा सरकार जी मान्य करत नाही, आता उपाशी आहे, एवढी सरकारनं का नाही सगळ्यांनी दक्षता घ्यावं बघा, एवढं विनंती आहे बघा, माझी तर विनंती आहे बघा। मला सुद्धा सनी ताप यायला लागला आहे, काय सांगायचं, मला बोलायला सुद्धा आता 4 दिवस झालं। ही लोक का दक्षता घेणार? काय काय समाज ज्या समाजासाठी उभा राहतो, अहो त्या समाज सगळ्या समाजासाठी आहे, सगळा समाज जमतोय, ही शासनवारी का घेणार ती दक्षता, एवढी माझी नंबर विनंती आहे का? शासन घ्यायला पाहिजे, दखल घ्यायला पाहिजे। त्याने दखल घेतली, मुलगा सुटतोय जागो। न्याय सगळ्याला मिळणार आहे, हां न्याय सगळ्याला मिळणार आहे का? हो हो सगळ्याला मिळेल। सगळ्याच 18 पगड जातील। हां हां 18 पगडसाठी आहे तर 18 पगडला मिळलं पाहिजे, हे आरक्षण मिळलं पाहिजे ना। बर हां आरक्षण बसलाय का ना, आरक्षणासाठी तर आरक्षण मिळलं पाहिजे। हा आम्ही काय त्यासनी बी नको म्हणत नाही, द्या त्यासनी बी, ह्यांचं ह्यासनी बी द्या। हा मिळायला पाहिजे, होय मिळाय पाहिजे। पोरग उभा जी करते योग्य आहे, हां होय योग्य आहे, पण तब्येत बिघडती ती काळजी वाटते। वाटते, काळजी वाटते। त्या तब्येतीसाठी जीव नुसता असा उडून गेलाय आमचा, काय करायचं? देणार पोराला आता काय कर म्हणणार? हाय ते त्याचं मिळावं बघा आरक्षण, एवढं आम्हाला। पोराला काय सल्ला देणार? तब्येत त्याची खालावायला लागली आहे, मग त्याच्यासाठीच आम्ही लागलोय नऊ धडपडायला, काय करायचं? मुख्यमंत्र्याला काय द्या म्हणणार? मुख्यमंत्र्यांनी काय ती मागणी करतोय ती दिलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी दिलं हां तर यांच्या कुटुंबाच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू थांबायला तयार नाही आहेत। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने जी काय मागणी आहे ती तातडीनं पूर्ण करावी अशी त्यांची भूमिका आहे। हा 18 पगड जातीच्या समाजासाठी जे आंदोलन करतोय त्या आंदोलनाला न्याय मिळणं गरजेचं आहे, हीच यांची भूमिका आहे। जुजारपूरहून कॅमेरामन अजय देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। तेव्हा आपल्या लेकराला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी लक्ष्मण हाके यांच्या आईने केलेली आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। त्या विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांशी बोलले। जरा सीएम साहेब बोलतायत, आपण शांत राहा।
कृपया शांत राहा. सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी. हॅलो. हो हा, बोला बोला. काळजी घ्या आणि आपण कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण डॅमेज होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार. तुम्ही मला तुम्हाला एवढंच ओबीसी समाज हा या ठिकाणी माघार घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी या समाजाला, ओबीसी समाजाला आणि या दोन संघर्ष योद्ध्याला न्याय देण्याचं काम आपण करावं ही नम्र विनंती. चर्चा करते आपण शांत शांत रहा. आपण कृपा करून पंकजाताई मुंडे साहेब, धनंजय मुंडे, जानकर साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, महादेवजी जानकर साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, आपण सगळ्यांचे पाईक आहोत. आपले उपोषणाला बसलेले विद्ये मान्य हाके साहेब आणि नवनाथ वाघमारे आणि या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब, सकाळपासून मी हाके साहेबांना तीनदा अडचणी पाहिले साहेब. सकाळपासून मी तीनदा अडचणी पाहिले साहेब, कारण सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आमची तुम्हाला विनंती राहील की आपण असं पाऊल उठला की एक किंवा उद्या किंवा परवा दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आमच्याकडे आलं पाहिजे. आमच्या मनात भावना असेल तर आला असेल त्या महाराष्ट्रातला म्हणजे ओबीसी समाज सुरक्षित नाही. आमच्या आंदोलनाकडे कुठलं सरकार लक्ष देत नाही. गेल्या 8 दिवसात एका समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत जे काही आंदोलन झाले तिथे राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ तिथे आले. गेल्या 8 दिवस आमचे 2 बांधव उपाशी आहे. गेल्या कालपासून तिने समाजाच्या बांधवांनी भगिनींनी विनंती केल्यामुळे पाणी चालू केलं साहेब. माझी आपल्याला एक नम्राची विनंती साहेब की आपण याच्यात आम्हाला फक्त आता तुम्ही भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, जानकर साहेब, पंकजाताई, धनंजय मुंडे साहेब, आपल्या एवढ्या लोकांकडून आम्हाला ओबीसीला आशा आहे साहेब आपली की आपण याच्यात आम्हाला काहीतरी सरकारला ओबीसी पुढे झुकावं लागेल साहेब. आता तुम्हाला आमची विनंती साहेब, आपण कोणातरी निर्णय घ्या. शांतता राखा अशी नम्र विनंती, सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती, शांत बसा.
मी फोन करतो, दुसरं काम महत्त्वाचं मीटिंग सुरू आहे, महत्त्वाची मीटिंग सुरू आहे. शिंदे साहेब, सीएम साहेब, मी वडेट्टीवार बोलतो. कवडे साहेब, जरा सीएम साहेबांना द्या. बघा, आज उपोषणाचा 8वा दिवस इथे सुरू आहे. मला जरा सीएम साहेबांशी बोलायचं. मी काल पण बोललो, त्यांचं डेप्युटेशन ते बोललेत मी आज पाठवतो, पण आजही आलेला नाही आणि भावना लोकांच्या तीव्र होत चालल्या आहेत. हे मंत्र्यांचा हां शिष्टमंडळ, एक शिष्टमंडळ पाठवतो बोलले. आमचे लोक उपोषणाला बसलेत, आमचे हाकेजी आणि कोळजी. त्यांना द्या ना सीएम साहेबांना, माहिती आहे त्यांना. हो बरं. कसं असं बाजूला त्यांना हवा येऊ द्या. खाली बसा सगळे मनुष्य बांधे, खाली बसा. शांत बसा, शांत. हॅलो हॅलो प्रभाकरराव, हे बघा, मी हॅलो जरा आवाज साहेबांना द्या ना, जरा साहेबांना. हॅलो साहेब, मी सीएम साहेब, मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणलात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा. सावे ते तर पूर्वी जाऊन आले, ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी. तर जरा तुम्ही उद्या पाठवा ना तुम्ही 2 मंत्र्यांना, ते सावेंना आणि येतात. हां, हे फार आता आज इथे हजारोचा जनसमुदाय आहे, हा लोकांच्या जरा भावना समजून नाही. हो, मी स्पीकर फोन ऑन करतो. मी जरा सीएम साहेब बोलत आहेत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा. सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी. हॅलो, हो हां बोला बोला. पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे, त्यामुळे कुठेही जे शब्द आपले पहिल्यापासूनचे आहेत
ते आजही कायम आहे आणि पुढे कायम राहणार. आणि ओबीसी समाज आपला आहे. मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला. कारण आता तुमचेच मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही तर काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा. त्यामुळं तो सगळे सोयरेचा टिकणार नाही. हां आपल्या शिष्टमंडळ मी पाठवतो, पण ते चर्चा करते. कधी पाठवत आहे? उद्या उद्याला पाठवत आहे ना? ठीक आहे सर. ठीक हो. आपल्याकडे मंत्री तिथं उपोषण सुरू करता जबाबदार मंत्री सोमनाथ देसाई तो म्हणला होता माझ्या अंगात मराठ्याचं रक्त आहे म्हणून मी इथं आलो. साहेब तुम्ही सुद्धा ओबीसीचे, तुम्ही सुद्धा ठाकरेपणे ओबीसीला पाठिंबा बोलावला. एक जबाबदार मंत्र्याला समजला असेल तो ओबीसी आता पेटून उठलेला आहे आणि जो ओबीसीच्या मार्गामध्ये ओबीसी त्याचा विचार केली आज आपले ऐकत आहे का? जरा शांतता ठेवा ना प्लीज प्लीज. आपले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि आमचे वाघमारे आबा हे दोनही ओबीसीच्या संविधानिक हक्कासाठी, ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज प्राणंतिक उपोषण या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. आज 8 दिवस झाले. मला मी परवानगी पण या पूर्ण आंदोलनाकडे माझं लक्ष ठेवून होतं. मी 2 दिवसापूर्वीच येणार होतो, परंतु माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं होतं आणि त्यामुळे मी इथे जरा उशिरा आलो. कालही मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आजही बोललो. मी माझ्या दोन्ही उपोषणकर्त्या बांधवांना तुम्ही समाजाच्या साठी एक समर्पित भावनेनं हे उपोषण सुरू केलं आणि त्यासाठी एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून, ओबीसी समाजात जन्मलेला व्यक्ती म्हणून मी ओबीसीच्या पाठीमागं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्यच नव्हे तर तो माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची मी कधी कसोही पुढे जाणार नाही. सत्ता पद ही येत असतात जात असतात, त्यामुळे सत्ता आणि पदासाठी आम्ही कधी विचार केला नाही. मंत्री असताना सुद्धा त्या मंत्रीपदाची पर्वा न करता मी समाजाच्या हक्कासाठी समाजाबरोबर राहिलेलो आहे, समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेलो आहे. आज आत्ताच बिहार राज्यातील हायकोर्टाचा निकाल आला. इथे सगळे जाणकार लोक आहेत, काही लोकांना कायदा करतो. त्या कोर्टाने सांगितलं की 65% पर्यंत जे आरक्षण नेलेलं आहे मागासवर्गीयांचं
ते मान्य करता येणार नाही. ते जे ओरिजिनल आहे तेवढंच ठेवावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही. आणि म्हणूनच खरं तर हे सर्व परिस्थिती जी चिघळली राज्यात, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य म्हणजे पूर्वभावी राज्य शाहू फुले आंबेडकर साहेबांचं राज्य म्हणून आम्ही या राज्याची सगळी महती पूर्ण देशामध्ये आहे. परंतु या पूर्वगामीला धक्का लावून जातीय विष करण्याचं काम 2014ला सुरू झालं आणि समाजाची मतं घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी खोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम झालं. समाज एकमेकाविरुद्ध उभट होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली आणि आज हे सर्व जे चाललंय ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याचं किंवा आमच्या हक्काचं जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता आम्हाला वाटायला लागली. मी खरं तर याला विषयांतर वेगळं होईल. मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो, पण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यानंतर जी मागणी आपण सगळ्या सोयऱ्याची केली, खरं तर आमचे प्राध्यापक हाके यांना पूर्णतः अभ्यास आहे. एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे आणि म्हणूनच मागासवर्गीय आयोगाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर काही काळ एक निपक्ष म्हणून काम करून समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर सोपवलेली होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास खोलवर आहे आणि हे सगळे सोयरेचं जे काही आता विषय आलेला आहे त्या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं. एक मंत्री सरकारमधील म्हणतो की टिकणार नाही, मग टिकणार नसेल तर नोटिफिकेशन देता करता कशाला? आणि आम्हाला आमच्यामध्ये असुरक्षितता भावना किंवा आमच्या हक्काचं कोणी काढून घेत आहे हे वातावरण कशाला निर्माण करत आहे याचंही उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे. कारण हे सर्व जे काही आता आंदोलन झालीत आणि आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले, आज मी सगळे मीडिया इथे महाराष्ट्राची आहे, मी आपल्यालाही विनंती करतोय की जे समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे होते ते एकमेकाचे वैरी होत चालले. लग्नात भेटले तर एकमेकाकडे बघत नाही, व्यवहार आता बंद होत चालले. हे कशाचं होतं काय? आज समाजातील सलोखा बिघडवण्याचं, पाप करण्याचं जे काम सुरू झालेलं आहे ते कुणामुळे झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे? आज तुम्ही जर खोटी आश्वासन देऊन फसवणूक केला नसता तर आज या परिस्थितीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जाण्याची पाळी आली नसती आणि आज स्वतःच्या प्राणाची चिंता न करता हे दोन आमचे तरुण नेते इथे जे उपोषणाला बसले त्याची आवश्यकताही पडली नसती. मी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे की तुम्ही आणि उपमुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे देवेंद्रजींना, त्यांच्याशी माझी चर्चा झाली की हे आंदोलन आपण लवकर समाप्त करा, कारण दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक होत चाललेला आहे आणि आता ओबीसी समाज काही तुम्हाला आम्ही शांतपणे इतका मोठा समाज आहे, इतक्या प्रचंड मोठ्या जाती आहेत, त्यामुळे आमचा समूह एकत्र येत नाही याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आमचा कोणी गळा घोटून मारून टाकलं तरी आम्ही शांतपणे बसावं आणि आमच्या छातीवर नाचून दुसऱ्यांनी धिंगाणा करावा असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. जे आंदोलन सुरू झालं पहिल्या दिवसापासून जर सरकारने जे आंदोलन सगळ्यांची समान असतात, हक्कासाठी असतात, तुम्ही एका आंदोलनाला एक भूमिका आणि दुसऱ्या आंदोलनाला दुसरी भूमिका कशी स्वीकारू शकता? आज आठवडा झाल्यानंतर सुद्धा तुमच्या सरकारचे हातपाय हलत नसतील आणि तुमचे पाय जर ओबीसीच्या या आंदोलन स्थळाकडे जर येत नसेल, उपोषण स्थळाकडे तुमचं येत नसतील तर तुमच्या भूमिकेमध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे, तुमच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ओबीसी 350-400 जातीचा समूह आहे, बारीक बारीक जाती आहे, छोट्या छोट्या जातीमध्ये त्यांची अवस्था इतकी अत्यंत वाईट आहे की आज एक टाइम आणून हातावर आणून पाण्यावर खाण्याची अवस्था अनेक समाजातील लोकांची आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भात गांभीर्याने घेतलं पाहिजे ही मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे आणि उद्याला शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये
तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, हे बघा, हाऊसमध्ये हा मुद्दा तर आम्ही लावून धरूच. अधिवेशन सुरू होत आहे गुरुवारपासून, आणि गुरुवारच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हा विषय एकदा याच्यावर सोक्षमोक्ष काढा आणि त्या हाऊसमध्ये त्या फ्लोअरवर सांगा की आम्ही ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करून ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. इथेही सांगा आणि इथे सुद्धा आज लिहून देण्यासाठी तुमचं शिष्टमंडळ पाठवा अशी विनंती केली आहे. उद्या आपण सर्व मंडळी चर्चा करून त्यावर त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आपण घ्यावं. पण मी माझ्या दोन्ही या माझ्या बांधवांना, लहान भावांना माझी विनंती आहे की आपण लढाई खूप लांब लढायची. आपल्याला आपल्या लढाईमध्ये खूप पुन्हा संघर्ष आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये 5वीला संघर्ष पुजला आहे. हे काही सहज आणि सोपं नाही आहे. मी माझ्या ठिकाणी झुंजतो आहे, कारण आम्ही ओबीसीमध्ये मोडतो म्हणून आम्हाला काय संघर्ष करावा लागतो याची जाहीर वाच्यता आम्हाला करता येत नाही. आणि वेळ प्रसंगी आम्ही तेही मांडू लोकांच्या पुढे. ज्या दिवशी आमच्या नाकातोंडात पाणी येईल त्या दिवशी आम्हाला सुद्धा मुख्याचा मार्ग कधी कधी सहन करावा लागतो राजकारणापासून सुद्धा. पण हे सगळं आपण संघटित नसल्याचा परिणाम हेही आपण सगळ्या ओबीसी बांधवांनी समजलं पाहिजे. आज आपल्याला जे काही मिळतंय ते जे मिळत आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळते आहे. त्यांनी ते आम्हाला संरक्षण दिलं आहे. आम्हाला कोणाच्या बापाची कृपा झाली आणि कोणाच्यामुळे आम्हाला मिळते आहे आणि कोणाच्या बाप पुण्याईवर आम्ही जगतो असं कुठेही नाही आहे. आम्हाला आमच्या देवरूपी बाप म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघतो ते बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज आम्हाला काही आमचे अधिकार मिळत आहे. त्या अधिकार जर काढून घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला माझी विनंती आहे, केवळ उपोषण आहे म्हणून एकत्र राहू नका. जिथे जिथे आवाज आला तिथे तिथे एकत्र या आणि हक्कासाठी उभे राहा. तरच तुम्ही तुमचं संरक्षण करू शकाल. आज मला अभिमानही वाटतो आणि माझ्या वेदना पण आहे. ज्या तरुणांनी माझ्याबरोबर काम करतायत ते आज 8 दिवस झाले आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता, माझं काय बरं वाईट होईल त्याची पर्वा न करता तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ते उपोषणाला बसले आहेत. ते उपोषण करतायत, प्राणांतिक उपोषण करतायत. यांच्या समर्पणाचा भाव लक्षात येतो. हे मला अभिमान वाटतो की तुम्ही या समस्त राज्यातील ओबीसीच्या अशा म्हणून पुढे आला आणि ही तुमची भूमिका आणि तुमचं त्याग निश्चितच कधीही ओबीसी समाजाला एकत्र करण्यापासून रोखू शकणार नाही अशी तुमची भूमिका असणार आहे. आणि उद्याला हा तोडगा काढून आपण जमलंच तर मी पण उद्या किती वाजताची वेळ ठरते तर मी पण येण्याचा उद्या प्रयत्न करतो आणि आपण बसून हे आंदोलन कसं आपल्याला आपल्या हक्काचं संरक्षण करण्याची हमी मिळत असेल तर उद्याला हे आंदोलन आपण समाप्त करूया. आपण सगळेजण पाठिंबा देण्यासाठी आलात आणि आमच्या भावनांची कदर सरकारने करावी. त्या दिवशी मी तर छोटा माणूस आहे आणि ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी काय करता येईल त्या संधी आणि तो खाताप ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तो आम्ही आमची भूमिका आणि आमची ताकद आणि आमच्या डोक्यात असलेली जी काही आग आहे तीही मांडू. आज आता डोक्यात गेलेली आग आहे, आम्हाला बाहेर काढता येत नाही एवढंच सांगतो, कारण सगळं आज आम्हाला शांतपणे पुढं जायचं आहे. पण मी पक्षाचाही कार्यकर्ता म्हणून सांगतो की सगळ्यांनाही विनंती आहे, तुम्ही त्याला कुठल्याही राजकीय याच्यातून घेऊ नका. राहुल गांधींनी मांडलेली भूमिका जी आहे की आपण जातनिहाय जनगणना करणं आणि आमच्या अधिकाराचं पालन करणं किंवा रक्षण करणं हेच हा एक उत्तम उपाय आहे. आता मी ज्यांच्याकडे अधिकाऱ्याकडे बसून आलो, IAS झालेल्या पोरीला डावलल्या गेलं. मी आता आमचे मोनिका घुगे काय तर ती ओपनच्या मुलापेक्षा IASला ओबीसी मुलगी
जास्तीचे मार्क्स होते, पण क्रिमिनलच्या अटमध्ये बसत नाही म्हणून त्या पोरीला आयएस पासून डावललं गेलं होतं मागच्या वर्षी. आणि असे आमच्या राज्यातील 40 पोरं आयएस झालेले बाजूला फेकले गेले होते. या मुलींनी डबल परीक्षा दिली आणि ओपन मध्ये आली, पण असे 39 मुलं पास झालेले ओपनच्या मुलापेक्षा अधिकचे मार्क्स मिळवलेले आणि त्यांना अट लावली क्रिमिनलची. आयएसच्या अधिकाऱ्यासाठी आम्ही कधी पूर्वी आम्ही सत्तेत होतो अशी अट लावली नव्हती. 50% ओपन टू ऑल ओपन होते, कुठल्याही जातीचे माणसं, कुठल्याही कॅटेगरीचे माणसं 50% ओपन मध्ये फिट व्हायचे आणि ओपन मधले 50% ओपन मधून यायचे. पण 100% ओपनच्या ओपन करायला लागले आणि ओबीसीच्या आणि कॅटेगरीच्या लोकांचा हक्क डावलण्याचं काम सुद्धा झालं. हे आता मी हा विषय पूर्वीच मांडला होता, पण आता भोगे साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भातल्या वेदना त्या ठिकाणी सांगितल्या. मी एवढंच सांगतो, आमच्या लक्ष्मण भाऊला माझा लहान बंधू आहे, तुम्ही फार मोठी शक्ती ओबीसीची उभं करण्याचं काम केलंय. ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस लक्ष्मण भाऊंचं नाव पुस्तकात लिहिलं जाईल. ओबीसीच्या हक्काच्या वेळेस ज्या वेळेस नाव निघेल त्या वेळेस आमच्या बाबांचं नाव, बोलणारे बाबा, आपला नवनाथ बाबा आणि आमच्या लक्ष्मण भाऊचं नाव नक्की त्या पुस्तकात नोंद असेल. इतकी पातळ, इतकी भूमिका समाजाप्रती तुम्ही घेतली. मी तुमचा अभिनंदनही करू शकत नाही, कारण मनात वेदना आहे, पण हे याला मात्र नक्कीच बड्याचे हौसले तोडणारा तुमचा हे ताकद या तुमच्या माध्यमातून उभी झाली आहे. मोठ्या मोठ्यांनी जे काही समाजाला वेठीस धरून समाजाला मालकी सांगायचा जो काही प्रयत्न झाला होता आणि आम्ही म्हणू ते सरकार करेल अशी काही लोकांची जी काही भूमिका होती, त्याला मात्र आजच्या तुमच्या या उपोषणामुळे, या आंदोलनामुळे मात्र पुढच्याचे हात कुठल्याही ठिकाणी तुमच्या हक्कापासून दूर ठेवताना त्यांचं पेन आणि हात कापल्याशिवाय राहणार नाही, त्याचं थरथर कापेल अशी शक्ती तुमच्या या ताकदीमुळे निर्माण झाली आहे. हा मला एक अभिमान वाटतो. आणि तुम्ही इतकं मोठं काम, मोठं समर्पण केलं आहे, त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे. आणि ओबीसी बांधवांना सांगतो की मी शेवटपर्यंत सत्ता पद यापेक्षा मी ओबीसी बांधव माझा महत्वाचा आहे. एवढे विश्वास देतो, वचन देतो आणि माझ्या शब्दाला विधान देतो. धन्यवाद. ओबीसी एकजुटीचा असं आहे, मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे. त्यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि ज्या आंदोलनामध्ये शासनाला निवेदन त्यांनी दिलं आहे आणि ज्या आंदोलनातील मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मला माहीत आहे आणि त्या मागण्यावरच एकमत आहेच. आणि त्यांच्या मागण्या माहीत असल्यामुळे मी चर्चा करायचा विषय नाही. उद्या डेप्युटेशन येईल, त्या मागण्यावर सरकारतर्फे उद्या त्याचं शिष्टमंडळ येईल, त्या मागण्यावर चर्चा उद्या होईल. कारण ते आंदोलन आहे आणि ज्या विषयाला घेऊन आहे त्याची जाणीव त्यांना आहे आणि मला येईल. असं आहे की शेवटचा न्यायालयीन लढाई आहे. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढत राहू. बिहारने दिला आहे, यापूर्वी पश्चिम बंगालने सुद्धा 2010 नंतर आलेल्या सर्व जातीचे आरक्षण रद्द केलेलं.
2010 नंतर ओबीसी मध्ये ज्या जाती आल्या त्यांचंही आरक्षण पश्चिम बंगाल हायकोर्टाने सुद्धा रद्द केलेलं आहे. त्यामुळे हे काही असं काही चुकीचं कोणी करेल आणि ते टिकेल अशातला विषय नाही. परंतु हे जे सरकार आमच्यामध्ये भांडण लावून स्वतःची कोडी जे शेकण्याचं काम चाललं आहे त्याला हे मात्र अति आहे ना, हे फार झालेलं आहे. आम्हाला हे एक प्रेस होऊ द्या मग तुमच्याशी. आम्हाला हे प्रेस होऊ द्या. असं नाही, पक्षातला विषय नाही. आम्हाला धमक्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या घाणेरड्या येतात. आम्ही ते सुद्धा सहन केलाय. किती मतात पोटात टाकून सहन करायचं हा त्याचा उद्देश. सकाळी प्रकाश आंबेडकर इथं आले, त्यांनी फार महत्वाचं वक्तव्य हे केलं, ओबीसी आणि मराठ्यांना झुंजवर ठेवण्याची मी रणनीती आहे. कारण दोन्ही मोठी समाज बोलत राहिले तर आपला गावा साध्य करण्याचा या मंचावर येते जे राज्य ज्यांना यावं वाटतं ते या मंचावर येते आणि ज्यांना कुटुंबशाही वाटेल ते या ठिकाणी येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं. हे खरं आहे का? मराठा आणि ओबीसी नाही, हे तर 2014 पासून सुरू झालं. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटीचं आरक्षण देऊ म्हणून मतं घेतली. झाले काय 9-10 वर्ष झाले आणि 2 समाज आमोरासमोर उभं केला. त्यावेळेस मराठा आणि ओबीसीमध्ये तसाच संघर्ष केला. सरकार पुरस्कृत आहे 2 समाजाला झुंजवर ठेवायचा आणि त्याची सुरुवातच 2014 मध्ये झाली. त्याच्यापूर्वी नव्हतं इतकी टोकाची भूमिका. आज आपण व्यवहार बंद करण्यापर्यंत अनेक गावामध्ये जी परिस्थिती निर्माण केली हे कोणामुळे झाला? हे या सरकारमुळे झालं आहे, हे स्पष्ट आहे. प्रकाश आंबेडकर बोलले, चुकीचं बोलले नाही, ते सत्य बोलले. हा झुंजवण्याचं काम सुरू झालं आहे. हुकुमशाही काय, हुकुमशाही गाडतील. आता अर्धी गाडलीच ना, आता थोडी राहिली आहे, ते पुन्हा गाडतील. या देशामध्ये हुकुमशाही होऊच शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत हुकुमशाही पैदा होऊ शकत नाही. नाही, कुटुंबशाहीचा रोग त्यांचा कोणाकडे होता मला माहीत नाही. पण कुटुंबशाहीमध्ये कधी हुकुमशाही कोणामध्ये आली हे मला माहीत नाही. त्यांचा कुठला जावई शोध आहे तो त्यांनी मोकळेपणाने सांगितलं तर त्याला आम्हाला बोलता येईल की नेमकं काय म्हणणं आहे. नाही, बरोबर आहे ना. आम्हाला जे संविधानिक आरक्षण दिलं आहे त्यामध्ये कुणालाही धक्का लावण्याचा अधिकारच नाही आणि तो कोर्टात टिकणार नाही, टिकू शकत नाही. आता मी त्यामध्ये अधिक बोलण्याची गरज नाही. आणि आमचं काम आमच्या आंदोलनकर्त्याचं हेच म्हणणं आहे. उद्या सगळे सोयरेचा विषय काढला त्यामध्ये अनेकांचा मोठा प्रश्न येणार आहे. आंतरजातीय विवाद झाले त्यामध्ये एसटीचं आरक्षण प्रॉब्लेम होईल, एसटीचं होईल. तर याच्या खोलवर जाऊन अभ्यास करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. पण बरोबर निर्णय घ्याल तर त्याच्यामुळे अनेक समाज हा उद्ध्वस्त होईल. नाही, छोट्या छोट्या समाजाचा वाली कोण हा खरा प्रश्न आहेच ना. 12 बलुतेदारांचा व्यवसाय हिरावला गेला. ज्या व्यवसायावर ते उभे होते तिथे आता नवीन कारखाने आलेत. अनेक समाजाचे लोक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते उद्योग उभी केलेत. तर परंपरागत उद्योगाचा माणूस आज समाप्त झाला आहे. ना त्याला नोकरी मिळत ना त्याचा व्यवसाय आहे. तर त्यांनी कुणाकडे बघायचं? त्याचं संरक्षण कोणी केलं पाहिजे? म्हणून 12 बलुतेदारांना सुद्धा त्या काळात महत्त्व आजही आहे. परंतु हक्काचं संरक्षण करणारे कोणी नाही, ही वस्तुस्थिती आहे. उद्या येत आहेत मी येतो. पुणे
मंत्री शिष्टमंडळ पाठवत आहे आणि ते सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्याची भूमिका आज त्यांनी मांडलीच आहे. असेंब्लीमध्ये घेतो ना, असेंब्लीमध्ये घेतात विधान भवन असेंब्लीमध्ये भाजप थोडं पाणी गेले दोघं उद्याला डेप्युटेशन येणार आहे. मी फक्त आलो आहे, माझी विनंती आहे उपोषण सोडू नका, पण माझ्या हस्ते एक एक दोन दोन गुट तरी पाणी प्या, कारण मला तेवढंही मलाही समाधान वाटतं. म्हणून मला माझी दोघांनाही माझी विनंती आहे, उपोषण सुटत नाही आहे, फक्त एक दोन दोन गुट पाणी त्यांना तेवढे त्याचा अर्थ चुकीचं कोणी काढू नये. एक ग्लास की नाही ग्रामपंचायतच्या वतीनं या पाठिंबा आहे. त्याप्रमाणे या सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने उपोषणाला आणि या पार्टीला पाठिंबा या ठिकाणी इस्माईल हे प्रकार हे सुद्धा त्यांच्या मुस्लिम बांधवांचा पाठिंबा द्यायला आला. त्यांना विनंती करतो 2 मिनिटात त्यांनीच पाठिंबा द्यायचा. मुस्लिम समाज ओबीसी समाजाचा आहे त्या समाजातर्फे या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे. धन्यवाद इस्माईल भाई. खाली
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.